त्यांनी हे कीर्तन शूट केलं. आपल्या भागाचं वैभव या चॅनलला शेअर करा. व्यासपीठ नावाचं महाराष्ट्रातील अतिशय गोड असं युट्यूब चॅनल दीपक दादांचा हा चॅनल आहे. आपल्या वारकरी कीर्तनांना, आपल्या शिवरायांच्या विचारांना फक्त या कर्जत जामखेड अहिल्यानगरच्या भूमीमध्ये न रुजवता या भोसेगावच्या शिवजन्मोत्सवाला जगताच्या 7 समुद्रा पलीकडे नेण्यासाठी दादानं खूप मोठं अनमोल सहकार्य केलं. सगळेजण त्यांचा चॅनल सबस्क्राईब करा आणि पुढच्या काळामध्ये आपल्या लेकराला मोठं करण्यासाठी पाठबळ द्या, एवढी परमेश्वर चरणी प्रार्थना. मानवी वेशधारी परिहानिला विग्रही निर्विकारी स्वयं श्री हरिबापको सर्व जेवा तुका तोची हा परब्रह्म ठेवा जया पूजिले आदरे पांडुरंगे विमानस्थ केले प्रयाण प्रसंगे तनुमानवी दिव्य रूपाची केली न त्या किती दिव्य लोकासी नेली. धन्य जन्मभूमी जिथे जन्मलो मी, धन्य कर्मभूमी जिथे वाढलो मी, धन्य ती जिजाई धन्य ते छत्रपती जयाचे उदर कुशी जन्मले धर्मवीर संभाजी. शिवभोळा चक्रवर्ती त्याचे पाय माझे चित्ती, त्याचे पाय माझे चित्ती, त्याचे पाय माझे चित्ती. भोळा चक्रवर्ती त्याचे पाय माझे चित्ती, त्याचे पाय माझे चित्ती, त्याचे पाय माझे चित्ती. धर्माचे पालन करणे पाखंड खंडन हेची आमा करणे काम बीज वाढवावे. नाम प्रस्तुत प्राप्त प्रसंगी प्राप्त स्थळी छत्रपती शिवरायांच्या जयंती निमित्त घेतलेला भंग. जगत वंदनीय जगद्गुरु श्रीमंत श्री संत देहू निवासी वैराग्य मूर्तिमंत पुतळे आणि पंचम वेद म्हणून ज्याचा गाथा विश्वाच्या मालकानं अखंड डोक्यावरती घ्यावा, युगान युगानंदन नाचावं अशा कीर्तिवंत गुणवंत ज्ञानवंत अखंड सिंहासनाधीश्वर गोकृष्ण प्रतिपालक राजाधिराज श्रीमंत योगी राजे शिव छत्रपती यांचे एकमेव गुरुवर्य श्रीमंत तुकोबाराय यांचा 4 चरणाचा अभंग असून या अभंगामध्ये मानवी जीवाची आचारसंहिता सांगितली. विठ्ठल प्रस्तुत अभंगामध्ये जगद्गुरु तुकोबाराय तुम्हा आम्हा आदर्श मानवी जीवनासाठी आचारसंहिता सांगतात. कसं वागायचं, कसं बोलायचं, कसं चालायचं, कसं जीवन जगायचं हे तुकोबारायांनी तुम्हा आम्हाला शिकवलं. काय करा हो, उपदेश तुम्हा आम्हाला नाही तर राजे शिव छत्रपतींना उपदेश केला माझ्या तुकोबारायांनी. त्यातला हा एक अभंग आहे. काय करा राजे, काय करा हो जना, हे जना हो तुम्ही कसं वागा. तुकोबाराय सांगतात जीवन जगत असताना धर्माचं पालन करा. कशाला धर्म म्हणायचं? समाजाचं हित ज्याच्यात आहे तो धर्म आणि समाजाचं वाटोळ ज्याच्यात आहे तो अधर्म. समाजाला दिशा देण्याचं कार्य ज्याच्यात आहे तो धर्म आणि दिशाहीन समाज करून समाज उद्ध्वस्त करणं तो अधर्म. काय करा जीवनामध्ये? पाळा. काय पाळा? तर धर्म पाळा. पाळत असताना काय करा तर पाखंडी लोकांचं किंवा पाखंडी विचाराचं खंडन करा. धर्माचे पालन करणे पाखंड खंडन. खंडन करा पाखंडी माणसाच्या पाखंडी विचाराचं. ती माणसं दिसायला गोड आहेत, बोलायला गोड आहेत, पण स्लोप वाईज ह्यांनी तुमचं आयुष्य बर्बाद होण्यापेक्षा ते माणसं ओळखायला शिका. ओळखा. आणि म्हणून तुकोबाराय सांगतात तुमच्या देह जीवनाचं असावं. नामसाधनेचं बीज प्रत्येकाच्या हृदयात वाढलं पाहिजे. हेची आम्हा करणे काम बीज वाढवावे नाम. नामाचं बीज
वाढलं पाहिजे का? अरे त्याचे एवढं तत्व कशात आहे रे नामा, परते तत्व नाही रे अन्यथा. म्हणून नामाचं बीज वाढलं पाहिजेत, नामाची महती वाढली पाहिजेत, नामाची साधना वाढली पाहिजेत. ते बीज वाढवा. आणि म्हणून तुकोबरायांनी आपली माणसं म्हणून आपली माणसं आपल्या माणसाला बोलत असतात हो. बोलत असतात. त्याचा राग मानायचा नसतो, त्याचा दोष मानायचा नसतो. म्हणून आपले तुकोबराय आपल्यासाठी थोडस पायरी खाली येऊन बोलतात. तीक्ष्ण उत्तर आहेत तुकोबरायांचे. बरेचसे तुकोबरायांच्या अभंगामध्ये तुम्हा आम्हाला तीक्ष्ण बोलणं बघायला भेटन. तुकोबराय सांगतात तीक्ष्ण उत्तर या समाजाची आम्ही दिली. जसं हातामध्ये बाण घेऊन एखादा तुमच्या आमच्या संरक्षणासाठी धावतो, तसं तुमच्या आमच्या जीवासाठी आम्ही संरक्षित केलं. काय? आम्हा घरी धन शब्दाचीच रत्ने, शब्दरूपी रत्ने आम्ही वापरली आणि या तीक्ष्ण उत्तराने या समाजाची व्यवस्था बदलवण्याचं कार्य आम्ही केलं. तीक्ष्ण उत्तरे हाती घेऊन पान फिरे. आणि म्हणून अशी उत्तर आम्ही या समाज व्यवस्थेला दिली. हातामध्ये जसा बाण घेतलाय तसं या समाजाची व्यवस्था सांभाळण्यासाठी संरक्षण आम्ही केलं. तुकोबराय सांगतात कोणाची भेदभाव ठेवू नका. तर साना थोरांची म्हणजे अहंकारावरती विराजमान झालेल्या या समाज व्यवस्थेची ज्याला अंतःकरणामध्ये जाणीव नाही अशांची भीड ठेवू नका. धर्म पाळण्याच्या वेळेस धर्माचं पालन करीत असताना अशा माणसांची भीड भाड न ठेवता या साना थोरांनाही माझ्या तुकोबरायांनी उपदेश दिला. काय? तर नामाची महती वाढवा, नामाचं बीज वाढवा आणि धर्माचं प्रतिपालन करून या समाज व्यवस्थेला एक आदर्श बनवा. विठ्ठल 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 विठ्ठल. हा झाला अभंगाचा मायबाप भावार्थ. तरी नतमस्तक होतो, नम्र होतो, शरणागती करतो, आत्मसमर्पण करतो, तुम्हा मायबाप जनतेसमोर सरेंडर करतो. का? तर घेतलेला अभंगाचा भावार्थ तंतोतंत मला सांगता येईल असं काही नाही. विश्वाच्या मालकाचं दर्शन घडवलं संत माझ्या तुकोबरायांनी. आजपर्यंत या समाज व्यवस्थेसाठी चंदनासारखे संत झिजले आणि छत्रपती शिवरायांसारखे शिष्यगण उभा करून या स्वराज्याचं रक्षण करण्याचं कार्य आजपर्यंत संतांनी केलं. आणि म्हणून त्यांनी सांगितलेल्या भावार्थात मला तंतोतंत तितका गोड सांगता येईल असं काही नाही गड्या. इतकी माझी बुद्धिमत्ता नाही की ज्या संतांनी युगानुयुग भगवंताबरोबर जन्म घ्यावा, 60-60 हजार वर्ष लोखंडाचं पीठ खाऊन योग्यांच्या ध्यानाला नाही येणाऱ्या तुकोबरायांनी छत्रपती शिवरायांच्या साक्षीनं 2000 वर्षाची गुलामगिरी मोडीत काढली. एवढी मोठी क्रांती ज्या संतांनी केली, गुरु म्हणण्याचा अधिकार एकमेव तुकोबरायांकडे जातो. का? अशा अद्वितीय महात्म्यानं या महाराष्ट्र मायभूमीच्या हितासाठी अख्खं जीवन झिजवलं. आणि म्हणून मी सांगितलेला भावार्थ तंतोतंत मला सांगताच येईल असं काही नाही. विठ्ठल आज त्या छत्रपती शिवरायांची 396वी जयंती आणि त्या निमित्तानं जमलेला जनसमुदाय माझ्या अहिल्यानगर भूमीचं पावित्र्य सांभाळणार एक कर्जत श्रीगोंदा तालुक्याच्या शिव अशी पंचकृषी आणि या पंचकृषीनं आयोजित केलेला समस्त ग्रामस्थ बोशे तथा पंचकृषी छत्रपती शिवराय जन्मोत्सव सोहळा समस्त ग्रामस्थांच्या विनवण्यावरून आमच्या अतुल दादानं विशाल दादानं निमंत्रित केलं. सरपंच साहेबांना बोलवलं. या सर्वांनी प्रेमाचं निमंत्रित केलं. गावाच्या विनवणीवरून प्रेमाचं निमंत्रण मला दिलं या छत्रपती शिवरायांच्या जयंती निमित्ताने. त्या निमित्तानं केला जाणारा हा नामयज्ञ सोहळा महाराष्ट्रातील नामवंत मृदंगाचार्य आमचे विकासजी महाराज अवसरे व त्यांची अतिशय गोड आणि आदर्श असणारी नामवंत अशी त्यांची वारकरी शिक्षण संस्था आपल्या अंतःकरणात आपल्या लेकराबद्दल जितकं प्रेम असतं तितकंच जगाला लावता आलं तरच त्या माणसानं संस्था टाकावी. नाही तर दया करणे जे पुत्रासी तेच दास आणि दासी, त्यासी अपंगिता नाही त्यासी धरी जो हृदयी. समाज व्यवस्थेमध्ये आपल्या रक्ताच्या नात्याला सांभाळावं, तेवढं लोकांच्या लेकराला सांभाळता आलं तर हे गड्या हो उभं करा. आणि त्यातलं तंतोतंत पालन माझ्या विकास दादाने केलं. जरा जोरदार वारकरी शिक्षण संस्था. अरे हीच लेकर उद्याचा आधार आहेत, हीच लेकर उद्याच्या लोकशाहीचे खंब आहेत. द डेमोक्रेसी इज मिनिंग बाय द पीपल फॉर द पीपल. लोकांनी लोकांसाठी चालवलेलं राज्य उद्या हे लेकर चालवणार आहेत. म्हणून अशी गोड लेकर
यांच्या प्रेरणेनं उभा राहत आहेत. महाराष्ट्रातील थोर दिग्गज नामवंत हे 3-4 लेकर या भूमीचे. यांचा तेजेश दादा असतील, दादा तुमचं नाव प्रसाद दादा आणि निखिल दादा, तीनही गोड गळगळ्याचे गायक. आमचे वयोवृद्ध बाबा असतील, विनेकरी दादा असतील, मृदंगाचार्य. माझा आवाज तुमच्यापर्यंत गोड येण्यासाठी सुंदर अशी साऊंड सिस्टीम. माझ्या उजव्या बाजूला रयतेचे राजे आणि डाव्या बाजूला ही रयतेची प्रजा. पुढे चुकली या पुत्राची वार्ता ऐकेची माता. आईच्या अंतकरणानं लेकराच्या अपेक्षेनं 4 शब्द त्याच्या मुखातून गोड निघावेत असा आशीर्वाद घेऊन बसलेली माझे मायबाप. साक्षात तुमच्या भूमीला पवित्र करण्यासाठी या ओढ्या नाल्यांना हे गंगेच्या रूपामध्ये तुम्ही पाहिला आणि म्हणून तोही आशीर्वाद तुमच्या आमच्या जीवनासाठी फलदायी असतो. माय जिनं आम्हाला पवित्र ठेवलं, त्या ओढ्या नाल्यांना सुद्धा आम्ही गंगा म्हणून पाहतो. एवढं पावित्र्य माझ्या भूमीमध्ये प्रत्येकासाठी माझ्याकडे आहे. एक एक विठ्ठाबाई माझे पंढरीचे आई, विमानी चंद्रभागा तुझ्या चरणीच्या गंगा. तुझ्या चरणीच्या गंगा आहेत भीमेच्या आणि चंद्रभागेच्या रूपानं. माझ्या उषा पायथ्यावरून लोहकरा नदी असन, छोटे छोटे ओढे नाले असतील की ज्यांनी माझी ही काळी आई पवित्र झाली. आणि म्हणून माझ्या मातृभूमीला सुद्धा दैवताच्या रूपामध्ये मी पाहतो ग. मंदिरातच देव दिसतो असं काही नाही, मंदिरातच देव आहे असं काही नाही. तर माझी भूमी हे एक माझ्यासाठी मंदिर आहे. मंगलता, दिव्यता, रम्यता हे मंदिराचे 3ही गुण माझ्या मातृभूमीत येण्यासाठी व प्रत्येकाच्या हृदयात शिवरायांच्या विचार बसण्यासाठी केलेला हा सायास. आज गेले 400 वर्ष झालं तुम्ही आम्ही शिवजयंती साजरी करतो साजरी. फक्त एका देशाचं हे कर्तृत्व नाही, तर या जगतातील 123 देशांमध्ये शिवजयंती साजरी केली जाते. प्रत्येक देशामध्ये आपले भारतीय आहेत आणि प्रत्येक भारतीयांचा अभिमान आहे. द इंडिया इज माय कंट्री, ऑल इंडियन्स आर माय ब्रदर्स अँड सिस्टर्स, आय लव्ह माय कंट्री अँड आय एम प्राऊड ऑफ दिस रिच अँड व्हेरी व्हेरी. आय शॅल गिव्ह माय टर्न्स टीचर्स अँड ऑल एल्डर रिस्पेक्ट. या जगातामध्ये प्रत्येक जीवाला प्रतिसाद द्यायला शिकवत असेल तर माझ्या भारत भूमीनं. आणि म्हणून प्रत्येक जगातील प्रत्येक माणसाच्या हृदयात हा छत्रपतींचा विचार आहे. जगातल्या अनेक विचारवंतांचा जर विचार तुम्हा आम्हा समोर मांडला तर अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांचं वाक्य इथं, जगातला दुसरा सूर्य जर तुम्हा आम्हाला पाहायचा असेल कधी तर शिवरायांचं चरित्र वाचा. जपानचे राष्ट्राध्यक्ष सांगतात छत्रपती शिवराय जर आमच्या भूमीत जन्माला आले असते तर हजारो वर्ष आम्ही आमच्या भूमी इतकं पावित्र्य कुठल्याच जगाकडे नसतं. अशा प्रत्येक संत महंत विचारवंत राजकारण्यांनी छत्रपती शिवरायांचं गुणवं गायलं. अशा रयतेच्या राजाचा आज जन्मदिन आहे. अशी माणसं की जी छेद करतात विचारांचा. वैचारिक गुलामगिरीतून तुम्हा आम्हा जगाला अलगद बाहेर काढला असेल तर छत्रपती शिवराय जगद्गुरु तुकोबारायांसारख्या विचारवंतानं म्हणून विचार केला जातो. काय होता पाठीमागचा महाराष्ट्र, काय होता? 11व्या शतकात त्या देवगिरीचं संस्थान राजा रामदेवराय नतमस्तक व्हावं लागलं. पाडाव झाला देवगिरीच्या साम्राज्याचा आणि महाराष्ट्र गुलामगिरीत गेला. तुटकी चप्पल आणि गाढवाचा नांगर या महाराष्ट्र भूमीमधून फिरला आणि या भूमीमध्ये क्रांतीचा विचार मांडण्यासाठी जन्म झाला 11व्या शतकामध्ये ज्ञानोबारायांचा. हे विश्वची माझे घर, ऐसी मती जयाची स्थिर किंबहुना चराचर आपणची झाला. पण या समाज व्यवस्थेच्या विचाराला पालटण्यासाठी छत्रपती या विचारांना पालटण्यासाठी ज्ञानोबारायांनी ज्ञानेश्वरीची रचना केली. अज्ञानातून हा समाज सज्ञानी होतोय.
मग आपल्या उपजीविकेचं साधन जर बंद झालं तर हा समाज शहाणा करून काय करायचंय? म्हणून काही वाईट वृत्तीच्या, कलंकित वृत्तीच्या माणसांनी ज्ञानोबरायाचा छळ केला आणि त्या काळचा सगळ्यात क्रूर न्याय दिला. आईबापांना देहांत प्रायश्चित्त. ज्ञानोबरायाच्या संसाराला उद्ध्वस्त करण्यासाठी उठलेला समाज शिंप्याच्या कुळामध्ये जन्मलेल्या नामदेव महाराजांच्या पाठीमागे लागला. ज्ञानोबरायाच्या कुटुंबाला उद्ध्वस्त केलं. दुसरं संत ते नामदेवराय. अरे शिंप्याच्या कुळात जन्मला रे, मंदिरात येण्याचा तुला अधिकार नाही. नामदेवरायाने सांगितलं नाही बाबा येणार, मी माझं अंगणात भजन करेन. आणि अंगणात भजन नामदेवरायाने चालू केलं. अरे ज्या बाजूला नामदेवानं भजन करावं त्या बाजूला मंदिरानं फिरावं. काय ख्याती फिरविले देवळ जगा माझी ख्याती, नामयाच्या हाती दूध प्याला. अरे भाग्यवान महाराष्ट्र, आपल्यासाठी संत जन्माला आले, पण आपल्या संतांचं जातीपातीच्या राजकारणानं काही चालू दिलं नाही रे. 6,500 मुख्य जाती आणि 73,000 उपजातींच्या भरड्यामध्ये माझ्या महाराष्ट्राची वाट लागली. म्हणून नामदेवरायांची भक्ती इथं पोषक नाही झाली. आपल्या महाराष्ट्राचे नामदेवराय पण स्वीकारले मध्य प्रदेश, उत्तर प्रदेश, अजमेर, राजस्थान. अरे त्या भागात गेले जिथं 84 मराठी साहित्य संमेलन महाराष्ट्राचं भरलं. त्या घुमानपासून ते राजस्थानचा अख्खा संस्थानाची संस्थान माझ्या नामदेवरायाच्या नावाची. 700 अशा नामदेवरायाच्या तिथं मेडिकल कॉलेज, शाळा, इंजिनिअरिंग कॉलेज, AI टेक्नॉलॉजीचे कॉलेज नामदेवरायाच्या नावाने आहेत. 60 पद आहेत नामदेवरायांची गुरु गोविंद सिंगांच्या ग्रंथात. संत आपले, पण आपल्या माणसांनी इथं टिकू दिलं नाही तर दुसऱ्या राष्ट्राचं वैभव उभं राहिलं. नामदेवरायांचं जीवन आपल्यासाठी होतं पण समर्पित केलं. तिसऱ्या संतांना गाठलं पैठणच्या एकनाथ म्हणून. नाथरायांच्या घरी 13व्याच्या जेवणाला कुणी जाऊ दिलं नाही तर नाथरायांनी बहुजनाची सगळी जीव घातली रे. यारे यारे लहान थोर याती भलते नारी. विचार नाही केलं कुठल्या गोष्टीचा. पृष्य अस्पृश्यता बाजूला ठेवली आणि बहुजनाच्या माणसांना बाप म्हणून जीव घातलं. तोच त्या कलंकित माणसांनी आपला मोर्चा वळवला 15व्या शतकात जन्मलेल्या जगद्गुरु तुकोबरायांकडे. ज्या गाथेच्या क्रांतीनं हा समाज उभा राहणार होता, ज्या गाथेच्या क्रांतीनं प्रत्येक माणसाच्या हृदयामध्ये भगवंताचं सत्य रूप उतरणार होतं, त्या गाथेला बुडवायला कारणीभूत ठरली ही लोक ठरली. आणि तुमच्या आमच्या भगवंताच्या नात्याला कलंक लावण्याचा प्रयत्न केला. पण ते ओळखलं माझ्या रयतेच्या राजा शिवछत्रपतींनी. अरे गुरु करावा तर जगद्गुरु तुकोबरायांसारखा. आणि म्हणून त्याच गाथेच्या जीवावरती असा अद्वितीय, अकल्पनीय, अवर्णनीय असा विश्वविख्यात लेकरू जन्माला आलं की त्यांचं नाव छत्रपती. एकच राजा इथे जन्मला शिवनेरी किल्ल्यावर माझ्या राजाचं नाव गाजतंय, माझ्या राजाचं नाव गाजतंय गड किल्ल्याच्या दगडावर. माझ्या राजाचं नाव गाजतंय गड किल्ल्याच्या दगडावर. माझ्या राजाचं नाव गाजतंय गड किल्ल्याच्या दगडावर. एकच राजा इथे जन्मला शिवनेरी किल्ल्यावर. एकच राजा इथे जन्मला शिवनेरी किल्ल्यावर. किल्ल्यावर माझ्या राजाचं नाव गाजतंय गड किल्ल्याच्या दगडावर. माझ्या देवाचं नाव गाजतंय गड किल्ल्याच्या दगडावर. माझ्या राजाचं नाव गाजतंय गड किल्ल्याच्या दगडावर. तारेवर तलवारीच्या तारेवर विको दे याला विको. हे रयतेसाठी भार ठेविले आपल्या निधड्या छातीवर. आपल्या निधड्या छातीवर. आपल्या निधड्या छातीवर. प्राणपणाने लढले मावळे भरतया राजावर. प्राणपणाने लढले मावळे भरतया राजावर. माझ्या राजाचं नाव गाजतंय गड किल्ल्याच्या दगडावर. माझ्या देवाचं नाव गाजतंय गड किल्ल्याच्या दगडावर. कष्ट
कष्ट केले माझ्या राजाने जाती जाती वाटून गा कष्ट केले माझ्या राजाने कष्ट केले माझ्या जाती जाती वाटून का रे जाती जाती वाटून का रे कष्ट केले माझ्या राजाने जाती जाती वाटून का स्वराज दिले रे तेरा स्वराज दिले रे तेरा जान जाजी तुम्हारा कष्ट केले माझ्या राजाने जाती जाती वाटून का जाती 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 वाटून का जाती जाती वाटून का जाती जाती गिरची करी हा गिरडा बरी गिरची करी गिरडा बरी तरी बाबा बजा उगवला तारा ती मिरारा गरजा शिवाजी राजा 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 जिजाऊची पुण्याई कशी आली बापाला ओ बाबा जा बाबा वाघ शिवबा जन्मला ओ बाबा जा बाबा राजा शिवबा जन्मला ओ बाबा जा बाबा राजा शिवबा जन्मला ओ बाबा जा बाबा राजा शिवबा जन्मला उभा केले असतील तर संतांनी आणि म्हणून जेवढं छत्रपतींच्या चरित्राला किंमत आहे तेवढंच एक गुरु म्हणून जगद्गुरु तुकोबरायांच्या चरित्राला किंमत आहे. अरे ते संत होते म्हणून आज हे राजे झाले. तुम्ही नका देख संत तुम्ही नका देख तुम्ही सनका दिग सनका तुम्ही सनका दिग उपकार केला संतांनी आणि म्हणून राजे उभा आहेत. आणि अशा छत्रपती शिवरायांनी विचार केला जीवनामध्ये तुकोबरायांना गुरु करून घ्यावं. अशा गुरुच्या भेटीसाठी 9 झाल्या भरून 9 क्विंटल सोनं त्या काळी छत्रपती शिवरायांनी सेनान्यांच्या शिपायांच्या हस्ते तुकोबरायाच्या घरी आणलं. तर तुकोबरायांनी पाठीवरती हात ठेवून सांगितलं, राजे आम्ही तेने सुखी म्हणा विठ्ठल विठ्ठल मुखी तुमचे येर वित्त धन ते मज मृतिके समान. सोने रुपी मृत्यू के समान माणिक पाषाण मृतिके समान माती समान आहे राजा. जे सोनं मला दिलं ते सोनं या स्वराज्याला उभा करण्यासाठी व्यर्थ खर्च करा. आम्ही हे सोनं कधीच माती समान मानले. अशा या भूमीमध्ये भूमिपती पालक भूपती छत्रपती या भूमीच्या रक्षणासाठी अवतरतात. या भूमीच्या रक्षणासाठी फक्त कुणब्याच्या लेकराच्या उद्धाराला आले नाहीत. अरे कोणी माळ्याचा, कोणी साळ्याचा, कोणी तेल्याचा, कोणी वंजाऱ्याचा, कोणी मातंगाचा, कोणी हरिजनाचा, कोणी मुसलमानाचा, कोणी ब्राह्मणाचा.
9व्या वर्षी स्वराज्याची शपथ घेण्यासाठी राजवाड्यातून पाऊल वाहिल टाकणारे माझे छत्रपती शिवराय रायरेश्वराच्या मंदिरामध्ये भगवान शंकराच्या समोर शपथ घेतात. का मंदिर निवडलं शंकराचंच? अरे ज्याला आई नाही, ज्याला बाप नाही, ज्याला बहीण नाही, ज्याला भाऊ नाही, ज्याला नात्यासंबंधाचं कोणी नाही, तो निर्विकार निर्माता या जगाचा आदिनाथ उमा बीज प्रगटले तो भगवान महादेव. ज्याला स्वतःच्या नात्याचं कोणी नाही पण अख्खं जग ज्याच्यापासून निर्माण झालंय ते एक टिश्यू कल्चरचं प्लांटेशन, एका कणापासून कोट्यवधींची निर्मिती, आदिनाथ गुरु सकळ सिद्धांचा. या विश्वामध्ये एकही सिद्धी नाही की माझ्या आदिनाथापासून निर्माण झाली नाही. आणि म्हणून जगातल्या कुठल्या दैवताकडे जा, गुलछडीची फुलं, झेंडूची फुलं, मोगऱ्याची फुलं, हिबिस्कस, जास्वंद, मोठमोठाले गॅरीला वगैरे फुलं जे एसी मध्ये उगवतात असली फुलं पांडुरंगाच्या मंदिरात. पण ज्याला शेळी खात नाही ते धोत्र्याचं फूल माझ्या महादेवाच्या मंदिरात हो. जे जगात कुठं खपत नाही ते माझ्या महादेवाकडे खपत. 11 सोमवार जर त्या महादेवाचे धरले तर 12व्या सोमवारात सुपारीच फुटली पाहिजे व नवरी नवर देवाची. पण लग्न पहिल्यांदा करणारे पाहिजे, तर दुसऱ्यांदा नंबरला लागू नका. विठ्ठल पांडुरंगाच्या मंदिरात नवरा नवरी गेली तर तिथं ती नवरी नवऱ्याला चिमटा काढीन. होय व माझं जरा ऐका की काव असा पगार तुम्ही घरी सांगितलाय का खरा? तुम्हाला नाही कोणी हिशोब मागतं का? म्हणजे नाही मागत. मग असं करा 4-2 पगार माझ्या नावाने काढा की, आणि मला त्या पांडुरंगाच्या गळ्यात जे दिसतंय ना तो चोकोहार बनवा ना. अहो काय असेल हे सोनं महागाई 2 लाख तर कर नवळी सहित आहे. अरे मैं उगाता हूँ कपास तो सारी दुनिया कपडे पहनती है पर मेरी ही लाश कफन के लिए तरसती है. अरे माझ्या शेतकऱ्यानं रात्र रात्र कपाशीची दारी धरली म्हणून आयांनो तुम्ही 9वारी 6वारी इरकल शालू नेसताय र. अख्ख्या जगाची इज्जत सांभाळली माझ्या शेतकऱ्यानं. देवावर विश्वास ठेवला. देवा अख्ख्या जगानं झिडकारू दे, तू मला झिडकारणार नाही रे, नाही झिडकारणार. त्या पांडुरंगाच्या मंदिरात नवरी हट्ट करेल. हो पांडुरंगाच्या गळ्यात जे दिसतंय ते मला देताल का? काय दिसतंय गोडो? पांडुरंग कांती दिव्य तेज झळकती रत्न चेळपा कती अगणित लावण्य तेज पुजानती नवर नवे ते चिदिशो राजस सुकुमार मदनाचा पुतळा रवी शशिकळा लोपलिया. पांडुरंगाच्या मंदिरात नवरी हट्ट करीन पांडुरंगाच्या गळ्यातलं द्या. पण ती जर आपल्या महादेवाच्या मंदिरात गेली तर हट्ट करीन का हो महादेवाच्या गळ्यातलं मला द्या. उलट बार कपिलू निघू द्या घरात. 15 दिवस वाट्याव झोपन पण घरात शिरायची नाही. विठ्ठल विठ्ठल ज्या रायरेश्वराच्या मंदिरामध्ये शपथ घेतली तो अख्ख्या जगाचा बाप आहे, पण त्याचा बाप कोणी नाही. तो आदिनाथ गुरु सकळ सिद्धांचा. अशा भगवंतासमोर शपथ घेतलेली अशी कोवळी कोवळी लेकर होती. अशा लेकरांच्या हातात शपथपत्र देतात छत्रपती शिवराय आणि शपथ रक्ताच्या अभिषेकानं घालतात. अरे कशी होते रे ते मावळे? सह्याद्रीचे पुत्र मावळ वाहते प्राण शोभका वाहते प्राण शोभका वाहते प्राण शोभका वाहते प्राण शोभका. 16 वर्षाचा होता बहादर 16 वर्षाचा असा शिव छत्रपती जरदार रे. छत्रपती जरदार
छत्रपती जनतार दिवाची जय. छत्रपती शिवाजी महाराज. कोळ लेकरू स्वराज्यासाठी शपथ घेतात. काय करायचं? समाज व्यवस्थेला बदलायचे. प्रत्येक आया बहिणीची इज्जत वाचवायची. प्रत्येकाला न्याय द्यायचा आहे. अशा छत्रपतींनी जीवनभर न्याय देण्याचं कार्य केलं. त्या काळी कोकणातल्या काही पोरी नदीवरती धुणं धुवायला जायच्या आणि कोकण मार्गानं काही बाहेरच्या देशातील खलाशी यायचे, प्रवासी यायचे, बाबर यायचे आणि आपल्या कोकणातल्या पोरी धुणं धुणाऱ्या, कोकणातल्या पोरी जनावर सांभाळणाऱ्या पोरी उचलायचे आणि आखाती देशामधून नेऊन विकायची. हे छत्रपती शिवरायांना कळालं. त्या काळी जगातला सर्वोत्तम विचारशील असणारा आर्किटेक्चर इंजिनियर ज्याचं नाव हिरोजी इंदलकर पाठीवरती थाप टाकली. हिरोजी, कोकणातल्या लेकी वाचवायच्या असतील, समुद्र तट जर निर्भीड करायचा असेल तर या तटावरती एक किल्ला बांधावा लागल. राजा, काळजी करू नका तुम्ही. हिरोजी, 1.5 वर्ष मी मोहिमेवर चाललोय, काही काळजी नसावी. राजा, हिरोजींनी बांधकामाला सुरुवात केली आणि 1.5 वर्षामध्ये अभेद्य असा किल्ला या तटावरती बांधला. त्याचं नाव सिंधुदुर्ग. मोहिमेवरून राजे आले, किल्ला पाहिला. हिरोजी, पैसा कमी पडला का रे? हिरोजीनं मान खाली घातली. नाही राज. शिपाई म्हणतात, राजा हा खोटं बोलतो, रान इकलं त्यानं, रान कोणाचा पैसा ठेवला नाही. अभेद्य किल्ला उभा केला. सगळ्यांचं देणं दिलं शिवरायांनी. आणि हिरोजीला विचारलं, तुला काय पाहिजे रे? काय द्यावे त्यासी व्हावे उतराई, ठेवी तो हा पायी जीव थोडा. राज, मागाने एक दिवस, नाज नको. ज्या दिवशी तुम्ही राजधानी बांधायची घोषणा करताल त्या राजधानी बांधायचं काम माझ्याकडे द्या आणि मग तुमच्याकडून घेईल. एक दिवस राजांनी राजधानी बांधायचा विचार केला आणि रायगडाच्या कामासाठी माझा हिरोजी उपयोगी आला. काम पूर्णत्वाला गेलं. प्रत्येकाचं देणं माझ्या शिवरायांनी दिलं. आणि हिरोजीच्या देण्याच्या वेळेस हिरोजीला विचारलं, काय हिरोजी, तुला काय देऊ? राजा, नक्की मी तुमच्याकडून घेणार आहे. आणि हातात 1x1चा छोटासा दगड होता. राजा, माझा एवढा दगड मला पायरीला लावायचा आहे गडाच्या. माझं नाव व्हावं म्हणून नाही, माझ्या मीपणाचा करून फराळ. राजा, ज्या वेळेस वीर शिपाई या गडावरती येतील त्या वेळेस माझ्या नावाला तुडवून जातील. सदैव सेवेशी तत्पर हिरोजी इंदलकर. म्हणून पायरीचा दगड. काय व्हा? छत्रपती शिवरायांच्या विचाराच्या पायरीचा दगड व्हा. भक्तीचा दगड नामदेव पायरीच्या रूपानं पंढरीत आहे आणि शक्तीचा दगड हिरोजी इंदलकराच्या रूपानं पायरीत आहे. विठ्ठल म्हणून या समाजाच्या अब्रूचं रक्षण करणं, या समाजातील प्रत्येक शेतकऱ्याला न्याय देणं हे राज्यव्यवस्थेमध्ये काम होतं. आहे का हो शेतकऱ्याला न्याय? 70 कोटी माणसं कोकणाचं गहू खात्यात. 70 कोटी. परवा दिवशी एक पाहुणा म्हणला, महाराज माझं काय देवानं वाईट केलंय, माझ्या दोन्ही पोरांची, माझी, आमच्या तिघांची नावं दारिद्र्य रेषेत आली. अरे येड्या, तुझ्याच दारिद्र्य झाला र. ज्याला खरंच गरज आहे त्याचं येऊन दे की नाव. तुझी तिघा बाप लेकाची नावं दारिद्र्य रेषेत आला. तरी शासन म्हणतं अजून 15 कोटी यादी नवीन जाहीर व्हायची. अरे देश सुधरत नाही रे. हा देश समृद्धीतून उद्ध्वस्तेकडे चालला र. तुम्ही जर अजूनही मागत असताल तर काय दिलं? अरे 10 किलो धान्यासाठी घरातला करता माणूस दिवसभर ऑनलाईनला जातो.
त्याला रेंज आहे ना, ती घेऊन मशनी इकडं तिकडं हिंड, आणि तेवढंच 10 किलो दळण दिवसभर आई पाकडू पाकडू जॅम होती र. 21,000 रुपये हजरी आज दारी धरणाऱ्या माणसाला. तर दारी धरता धरता दाऱ्या उगवलेलं गवत ते उपटाना इतकं हे जीवन आळशी झालं र. सुधारणा आहे का आपली? अरे तुम्ही आम्ही अधोगतीकडे चाललो रे. भाजीच्या देठाला माझ्या गरीबाच्या कोणी हात लावला तर खांद्यापासून हात कलम केलं जातील. काय छत्रपतींचा न्याय होता, न्याय प्रविष्ट राजा होता. म्हणून जातीचा भेदभाव केला नाही, वृत्तीचा भेदभाव केला राजानं. ज्याची वाईट वृत्ती तो माझा कधीच नाही, कधीच नाही, हा राजांचा पण होता. आणि म्हणून या धर्मपालनासाठी, या धर्मनिष्ठेसाठी, या राष्ट्रहितासाठी माझे तुकोबराई सांगतात, राजे अखंड तुमच्याकडून हे पालन घडावं आणि वाईट वृत्तीच्या माणसाचं निर्धारण व्हावं. परित्राणाय साधूनाम विनाशाय दुष्कृताम, किंवा भक्ता राखे पायापाशी दुर्जनाशी संहारी. राजे सदैव तुमच्याकडून या धर्माचं पालन व्हावं. अभंगाच्या पहिल्याच्या धर्माचे पालन, 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 धर्माचे धर्माचे पालन करणे पाखंड खंडन. काय करा? धर्माचं पालन करा, धर्मानं राहा, धर्म सांभाळा. अरे जो वडीलधाऱ्यांनी सांगितला त्याला धर्म मानायला शिका. जो कर्तव्य दक्षांनी सांगितला त्याला धर्म मानायला शिका. जे संतांनी वाटेला जायला सांगितलं तेनीची पण ते चालू जाता न पडे गुंता खोटे काही, त्याला धर्म मानायला शिका. धर्मनीतीनं वागा, धर्मानुसार चाला. का? तुम्ही आम्ही एकाच माईची लेकरं रे. प्रभूची लेकुरे सारी, प्रभूला सर्वही प्यारे. गुणाना तुच्छ मानावे, जगाला
प्रेम अर्पावे खरा तो एकची धर्म, तो धर्म आहे हो. जगाला प्रेमानं वागवायचं, पाखंड्याचं खंडन करायचं, पाखंडीपणाचा छेद केला माझ्या तुकोबरायने, पाखंडीपणाची राख केली जीवनातून. अरे अंगा लावून या राख, डोळे झाकून करती पाप, ऐसे कैसे झाले बंधू, कर्म करूनी म्हणती साधू. वाईट काम करून स्वतःला साधू म्हणवून घ्यायचं. अरे सिंपल लिव्हिंग बट हाय थिंकिंग, साधे राहिले, विचारानं उच्च झाले माझे संत, विचारानं उच्च. अरे जगाचा मालक आला तर हरळ उगवली होती चुलीवर, पण भाकरी नाही का प्रसाद. पाहुणे घराशी आजी आले ऋषिकेशी, पाहुणे घराशी, हा पाहुणे घराशी आजी आले ऋषिकेशी, पाहुणे घराशी, पाहुणे घराशी आजी आले ऋषिकेशी, पाहुणे घराशी, पाहुणे घराशी आजी आले ऋषिकेशी, पाहुणे घराशी. करू उपचार कोप मुडकी जर जर, करू उपचार कोप मुडकी जर जर, करू उपचार कोप मुडकी जर जर, करू उपचार कोप मुडकी जर जर. हे पाहुणे 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 घराची, हा आजी आले ऋषिकेशी, पाहुणे घराची, पाहुणे घराची आजी आले ऋषिकेशी, पाहुणे घराची, पाहुणे घराची आजी आले ऋषिकेशी, पाहुणे घराची, पाहुणे घराची आजी आले ऋषिकेशी, पाहुणे घराची. तुकोबराय सांगतात, पाहुणे घराशी आजी आले ऋषिकेशी, काय करू उपचार कोपमरी मोडकी जर्जर, दरदरीत पाण्या माझी रांधियेल्या कन्या. देवा तुला खाण्यासाठी कन्या केल्यात रे कन्या. तुकोबरायांनी चतुर्भुज होऊन त्या विश्वाच्या मालकांना खन्या खाऊ घातल्या. त्यावेळेस तुकोबरायांना देवानं विचारलं, तुकोबराय अहो काय आहे का 120 300 मावा गुटखा खैनी फिने ना. तुकोबराय सांगतात, देवा अरे माझ्या 7 पिढ्यात अजून कोणी सुपारी खाल्ली नाही र. लाज वाटे जीवा तुझा मनविता दास. अरे गुटखा खाऊन आम्ही छत्रपतींची नावं घेतली, आम्हाला नाही लाज वाटली. गाड्यांचे सायलेन्सर काढू काढू आम्ही आरडलो छत्रपती तुमच्या नावानं, आम्हाला लाज नाही वाटली. आया बहिणींची अब्रू काढून आम्ही देवा छत्रपतींचं नाव घेतो, आम्हाला लाज नाही वाटली. 108 पवित्र तीर्थक्षेत्राची माती आणून आम्ही अरबी समुद्रात टाकली, पण आम्ही आमच्या शब्दाला नाही जागलो. तेव्हा आम्हाला नाही लाज वाटली र, नाही लाज वाटली. कोणाच्या मागे आपण धावतोय? अरे ज्यानं छत्रपतींचा विश्वासघात केला तो आमच्यासाठी कोणी नाही, कोणी नाही आमच्यासाठी. अख्खं जीवन यांच्यासाठी वेचलं तर जीवनात स्वधर्म पाळला म्हणून समजायचं. धर्माचे पालन करणे पाखंड खंडन. अरे गाथा वाचली तर जगाला कळन देव काय असतो. ज्ञानेश्वरी वाचली तर जगाला कळन देव काय असतो. अरे लक्षावधी रुपयांचा चोरा केला माझ्या आयांना तुम्ही. मागच्या महिन्यात आटपाट नगर होते, तिथे एक राजा राज्य करीत होता. मुलीचे नाव शांबाला होते. उतणार नाही मातणार नाही, घेतला वसा टाकणार नाही. अरे 5 पानाच्या पुस्तकात लक्ष्मी मिळाली असती तर हाय ही सोनं 2 लाख गेला असतं का? 5 पानाचं पुस्तक ज्यानं छापलं तो 1000 कोटीचा मालक झाला. पण ज्या आईनं 40 वर्ष मला जन्माला घालून लक्ष्मी व्रत वाचलं, 2 महिन्याचं 3 महिने नाही झालं र. अरे आमुष्याचं लोकांनी अब्जावधी रुपये कमवला आमुष्याच्या नावानं, पण प्रत्येक आमुष्याला माझ्या छत्रपतींनी एक किल्ला घेतला या रयतेसाठी. आमुष्य सुद्धा नाही पाळली. उलट जगातली सर्वात पवित्र तिथी असेल तर आमुष्य आहे. विठ्ठल विठ्ठल माझे धर्माचं पालन करणारे छत्रपती शिवराय जगद्गुरु तुकोबराय सांगतात, असाध्य ते साध्य करिता असायास कारण अभ्यास तुका म्हणे. अरे धर्म कोणाला म्हणायचं, देव कोणाला म्हणायचं? आयुष्यभर लोकांच्या मुंड्या मुरगळायच्या आणि देव देव केला म्हणायचं. आणि आम्ही वास्तुशांतीला गेल्यानंतर महाराज घर वास्तुशास्त्राप्रमाणे बांधलंय बर का. अरे आयुष्यभर तू लोकांचं चांगलं केलं नाही, घर काय वास्तुशास्त्राप्रमाणे बांधतो? अरे कोणाला घर दाखवायचा कागद दाखवतो, कोणाला दाखवू नको. बापाच्या नावानं ना आईच्या नावानं दरवाजाला एक लाल रिबन बांध आणि घरात प्रवेश कर. कोणी सांगितले शांत्या करायला?
कोणी सांगितले रे? अरे सर्व याचला लोकाची लेपाटी शिवली, वाट तिट केलं, खोत्या घेतल्या, साल घातली, बापा बरोबर खान्नी बांधणी केली आई बापानं. लोकाची घरं कशासाठी भरायची र? कुठली शांती करू नका, आपल्या लेकरांना शिकवा. अरे बोसे गावात छत्रपतींच्या विचारानं 10-12 गाड्या येऊन द्या लाल दिव्याच्या, DIG IG SP DYSP. लेकर पुढच्या काळात झाली. हा छत्रपतींचा प्रसाद आहे. विठ्ठल करणे पाखंड खंडन, पाखंडी लोकांचं खंडन करा. कोणाचं बी ऐकून आपला संसार उभा करू नका. मन खचू देऊ नका. तुम्ही खचला तरी चालतील. माझे महात्मा फुले सांगतात, एकदा का मन गुलाम झालं, आयुष्यभराची गुलामी. त्या छत्रपती शिवरायांची रायगडावची समाधी सगळ्यात पहिल्यांदा शोधून काढली महात्मा फुलेंनी रे. नाही जातीपातीचा विचार केला आणि शिवजयंती साजरी करायला सुरुवात केली. का? माझा समाज एक व्हावा. अरे लोकाच्या बाईला विनवण्यापेक्षा 10-12 वर्षाच्या स्वतःच्या बायकोच्या खांद्यावर हात ठेवला. सावित्रे, अगं लेकरांना शिकवशील का? 1851 साली त्या भिडेवाड्यात आपल्या लेकींसाठी शाळा चालू केली रे. हे खरे छत्रपतींचे वारसदार. हे छत्रपतींचे वारसदार जगासाठी जगले. अरे शेण चिखल माती घाण गटारीचं पाणी अंगावर घेतलं, दगडा विटांचा मार खाल्ला आणि माझी ही लेकरं शिकवली रे सावित्रीने. हे खरे वारसदार. भगतसिंग राजगुरू हे खरे वारसदार. देवा, जोपर्यंत श्वास आहे तोपर्यंत मी माझ्या मातृभूमीला विसरणार नाही. ए वतन वतन मेरे आबाद रहे तू, मैं जहां रहूं वहां याद रहे तू. हे वारसदार, वारसदार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, की ज्यांनी लोकशाही सारखा सर्वात महान ग्रंथ, जगातला एकमेव आचारसंहिता सांगणारा ग्रंथ एका वाक्याला पकडून लिहिला. माझ्या तुकोबरायांच्या विष्णुमय जग वैष्णवांचा धर्म भेदाभेद भ्रम मंगळ गाथेतील एक वाक्य काय करू शकतं हे तुम्ही आम्ही आज अनुभवतोय. करणे पाखंड खंडन. आणि म्हणून तुकोबराय सांगतात, जीवनामध्ये एक काम करा गड्या हो. हे नामसाधनेचं तत्व, हे नामसाधनेचं फळ सगळ्यात मोठे. त्याला मंदिर लागत नाही, त्याला मस्जिद लागत नाही, त्याला गुरुद्वार लागत नाही, त्याला चर्च लागत नाही, त्याला वाणीचा सई म्हणून लागत नाही. अरे बोबडी वाणी असू दे रे माझिया, बोबडिया बोला चित्त द्यावे म्हणून देवा, अखंड माझ्याकडून तुझी नाम साधना घडून दे. आणि हेच आम्हाला काम करायचंय अभंगाच्या दुसऱ्या चरणात. हेच आम्हा करणे काम, हे हेच आम्हा करणे काम.
हेचे आम्हा करणे काम बीज वाढवायचे. म्हणून मला आनंद झाला मगाशी दादा. हो माझ्या कीर्तनाला काय करत रे, काय लेकर गोड तयार केली. जरा लेकरांसाठी जोरदार टाळ्या वाजवा रे. अरे बलिदान मासाची काय गोड तयारी केली लेकरांना. तुम्ही खरंच मरून जावन तुमच्या पोटाला यावं गड्या. हो खूप गोड, खूप गोड. त्या शंभूराजांचा इतिहास या महाराष्ट्रासमोर आला पाहिजे. म्हणून गड्या हो कधीतरी सप्ताहात बुधभूषणचं पारायण करून बघा. समाजाला कळन जगलेली माणसं कशी जगली. मन के जीते जीत हो, मन के हारे हार, बिन लड़े जो हारे वन पर है धिक्कार. अरे वन पर है धिक्कार जो देखे न कोई सपना. अजर अधिकार, अजर अधिकार है अपना. श्री शंभो शिवजातस्य रुद्रा गौरी राजते यदंतस्य विनोले का वर्तते कस्सन परी. प्रसाद होऊनी भवानी आईचा पुरंदरी जणू प्रचंड दुर्ग जन्मला. दर्या नभामधून सप्त सागरामधून घोष शंभू शंभू लागला. हा घोष हा जयघोष आहे. म्हणून काय करत ही नामातली ताकद आहे. घेता नाम विठोबाचे पर्वत जळती पापाचे. काय होत नामानं तर पुण्यवंत व्हावे. घेता सज्जनाची नावे. यज्ञ नाय, होम नाय, हवन नाय, योग याग विधी येणे नुये सिद्धी. कोणासाठी करायचं रे. नावा इतकी ताकद कोणातच नाही. जीवनात पुण्य कमवायचं असेल तर फक्त नाव त्या पुण्यवंताचं घ्या. आयुष्यभर पुण्याला कमतरता नाही. म्हणून जीवनात काय सुख देत तर नाम सुख देत. सुखाचे हे नाम आवडीने घ्यावे. वाचे अडवावे विठोबा. सुखाचे हे नाम आवडीने घ्या. कोणी घेतलं. माझ्या जनानं घेतलं, माझ्या मीरानं घेतलं, माझ्या कानोपात्रानं घेतलं. अरे आईनं संस्कृती टिकवली रे. ती जिजाई होती म्हणून शिवराय. ती माय सई होती म्हणून शंभूराजे रे. अरे ती अहिल्या होती म्हणून राष्ट्रभूमीचा वारसा टिकला. ती रमाई होती, ती सखवाई होती, ती झाशी होती. टिकवलं भक्ती या महाराष्ट्र मायभूमीत. आणि म्हणून मीरा सांगते देवा एवढं तुझ्यावर प्रेम केलं पण तू मला नाही रे ओळखलं. देवा मी तुला अपराधी म्हणणार नाही. तुझी नाव घेण्याची वृत्ती माझ्या अंतकरणात प्राप्त झाली. याच्यापेक्षा अजून काय वेगळं पाहिजे रे. साधी भोळी मीरा तुला कळली नाही. तुझी माझी प्रीत कधी जुळली ना. कळल्या गोपिका, कळल्या राधिका, कळल्या राधिका. अरे मन मोहना रे मोहना रे मोहना. देवा गोपिका कळाल्या, राधिका कळाली पण मीरा तुला नाही रे कळाली. त्या आईनं त्या स्त्रीनं भक्ती केली माझ्या परमात्म्याची आणि देव साध्य केला. म्हणून अखंड देवा तुझ्या नामाचं आम्ही चिंतन करू. नाम चांगले चांगले माझ्या कंठी राहू भले. कपिकुळ उद्धरिले मुक्त केले राक्षसा. ते नाव देवा तुझं चांगले आणि म्हणून आम्ही अखंड नाव घेऊ देवा. नवस अखंड तुझ्यापाशी करू. हे बोसेची ही पवित्र भूमी देवा माझ्या तालुक्याचं वैभव आहे. आणि म्हणून मला चारीधामला जायची गरज नाही. माझ्या गावातली दैवत माझ्यासाठी चारीधाम आहेत. दानपेटीत पैसे टाकले तरी मी माझ्याच देवात टाकेन. सप्ताह केला तरी देवा माझ्याच गावाचा मी सप्ताह आदर्श करील. मला लोकांची घर भरायची गरज नाही देवा. माझ्या भूमीतली दैवत ही माझ्यासाठी चारीधाम आहेत. माझ्या भूमीतली माती ही माझ्यासाठी देवभूमीपेक्षा कमी नाही. म्हणून अखंड देवा तुझ्या नामाचं चिंतन करील. कधी ओंजळ भरली देवा अर्थार्जनानं पैशानं तर मी त्यातला काही पैसा मातीमोल होऊ देणार नाही. नक्की गरिबाच्या लेकीच्या लग्नाला देईन. गरिबाच्या लेकराच्या शिक्षणासाठी देईन. द लाईफ इज द रिले सिस्टीम. रिले सिस्टीम आहे हो. ते एकानं दुसऱ्याकडे द्यायचं असतं, दुसऱ्यानं तिसऱ्याकडे द्यायचं, तिसऱ्यानं चौथ्याकडे द्यायचं. $40 द स्टोरी ऑफ $40 नावाची एक कथा आहे इंग्लंडमध्ये. ती कथा अशी $40 एका लेकराला
कमतरता होती. 12वीच्या परीक्षेला फी भरायची, पण मायबापाकडे $40 नव्हतं. त्याला एक जणांना सल्ला दिला, जा श्रीमंताच्या घरी तुला पैसे मिळतील. श्रीमंताच्या घरी गेला आणि विचारलं, मला $40 पाहिजेत माझी फी भरायची. त्यानं पैसे दिले. 10 वर्षानं ते पोरग मोठा अधिकारी झालं. पण विचार मनात आला, ज्यांना आपल्याला 12वीची फी भरायला पैसे दिलते त्या श्रीमंत माणसाचं एवढं पैसे देऊन यावेत. गेट उघडलं, आतमध्ये गेला, पायावर डोकं ठेवलं, नमस्कार घातला, आभार मानले. साहेब मी तोच आहे की 10 वर्षापूर्वी आलतो तुमच्याकडे $40 घ्यायला. $40 म्हणजे भारताचं $1 म्हणजे ₹100. पूर्णपणे उद्ध्वस्त झालेली अर्थव्यवस्था आपल्या भारताची. ₹100 $1 मिळतो म्हणजे ₹4000 आजचे. त्या माणसानं ओळखलं सुद्धा नाही, अरे 10 वर्षापूर्वी पैसे दिलते. असे मी बऱ्याच जणांना पैसे दिलेत. लेकरा खूप तुझं कल्याण झालं, जा. तसं नाही, माझं पैसे घेतल्याशिवाय मी इथून हलणार नाही. त्या श्रीमंतानं सांगितलं, बाबा मी पण किती वेळ बसला तरी पैसे मात्र तुझं घेणार नाही. पण तुला एक युक्ती सांगतो, तुझ्या इच्छेनं जे मला पैसे द्यायचेत ना, ते तू पुढं गरीब एखाद्या मुलाला दे आणि सांग की महागारी द्यायचं नाहीत पैसे. तू श्रीमंत झाल्यावर तू पुढच्या मुलाला दे. असं आजही द स्टोरी ऑफ $40 नावाची कथा त्या इंग्लंडमध्ये आजही फिरते. 80 वर्ष झालं फिरते. ज्याला गरज असेल त्याला देत चला. ही जीवनातली अनमोल गोष्ट मातीमोल होऊ देऊ नका. म्हणून असं जीवनामध्ये प्रत्येकाचं कल्याण होऊ शकतं. देवा अखंड तुझं नामचिंतन घेईल. नाही तुझी भेट झाली, तुझ्या दूतापाशी निरोप देईल. अरे गरुड तुझा ड्रायव्हर आहे देवा. आणि म्हणून लोक म्हणतात ना, जरा ड्रायव्हरला थोडा कसा. आम्ही देवा लय जीव लावणार. गरुडाचे पायी ठेवे वेळोवेळा डोई, वेग्या नावा तो हरी मजदिना, ते उद्धरी पाय लक्ष्मीच्या हाती, किती यावे काकुलती. म्हणून देवा त्या गरुडावर सुद्धा प्रेम करील आणि त्या गरुडापाशी देवा अखंड तुझ्या भक्तीचा निरोप ठेवील. आणि म्हणून जरा प्रेमान सर्वांनी वरती हात करून आजच्या या शिवजयंतीला भगवंतापाशी मागायचे, देवा पुत्र भावाईचा गुंडा, ज्याचा ती निरोगी झेंडा. देवा आई बहिणींची अब्रू वाचली पाहिजे. अरे त्या मालेगाव तालुक्यात 3 वर्षाच्या लेकीवर बलात्कार झाला. त्या नांदेड मध्ये 13 वर्षाच्या लेकरावर बलात्कार झाला. अरे आजची ही भूमी शाकाहारी राहिली नाही देवा. आजची ही भूमी नरभक्षक झाली. अरे हजारो लेकर कापून खाल्ली रे अशा नराधामांनी, त्या कपटी नरसंहारांनी. म्हणून अशा लोकांचा निपात व्हावा देवा आणि चांगल्या विचारवंतांच्या हातात ही भूमी सोपव देवा. असे राजे पुन्हा जन्माला यावे. तू वर हात करा. जय जय विठोबा रखुमाये. हरी जय जय, हरे जय 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 जय, विठोबा रखुमाई. जय जय विठोबा रखुमाई. हरी जय जय जय, हरी जय 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 जय. हरी हरी जय जय, हरी जय जय विठोबा. विठोबा रखुमाई, जय विठोबा रखुमाई, जय विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, जय 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 विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई. कबर हरे विठ्ठल भगवान महाराज, महाराज, छत्रपती शिवाजी महाराज की जय, संभाजी महाराज की जय. जय जय. वाह.
धर्माचे पालन करणे पाखंड खंडन हेची आमा करणे काम बीज वाढवावे नाम तीक्ष्ण उत्तरे हाती घेऊन बाण फिरे हेची आमा करणे काम बीज वाढवावे नाम नाम साधनेचे बीज वाढवायला सांगितलं माझ्या तुकोबरायने. छत्रपतींनी या साधनेचा वापर केला. जीवनामध्ये राजे होते पण तुकोबरायच्या कीर्तनाला असे मांडी घालून बसत होते. विचार नाही केला त्यांनी मी अरे तेचा राजा आहे, नाही विचार केला. असा विचारशील या भूमीचा राजा. प्रत्येक आया बहिणींसाठी एक भाऊ झाला, प्रत्येक माय बहिणींसाठी भाऊ झाला. मुसलमानाची सून त्या सुभेदाराची छत्रपती शिवरायांच्या समोर आणल्यानंतर छत्रपतींना शिपाई सांगतात राजे जिंकून आणली, काय करायचंय ते करा. त्यावेळेस राजे सांगतात अरे महाराष्ट्र मायभूमी ते येऊन लाज वाटायला पाहिजे. अरे अशीच आमची आई असते सुंदर रूपवती, आम्हीही झालो असतो सुंदर वदले छत्रपती. अरे अशी इतकी आपली आई सुंदर असती तेव्हा आम्ही सुद्धा सुंदर झालो. त्या तरुणीला आई म्हणाला, त्या तरुणीला आई म्हणाला राजा तो शिलवान, राजा तो गुणवान, म्हणून आनंदाने होते हिंदू मुसलमान, आनंदाने होते हिंदू मुसलमान, आनंदाने होते हिंदू मुसलमान, आनंदाने हिंदू मुसलमान. आणि म्हणून आधी आदिल शहाच्या आईला विचार आला आपल्या हातातून सत्ता गेली आणि या राजानं जर स्वराज्य प्रस्थापित केलं तर आपलं काय होईल. म्हणून पैजेचा विडा दिला आणि असा तबकातील पैजेचा विडा स्वीकारण्यासाठी अफजल खान आला. अरे 20 MM चा असणारा गजाची पहार 8चा आकडा करून वाकवीत होता असा अफजल खान. नाव त्याचा अफजल खान, नाव त्याचा अफजल खान, जित्ता जागता जैसा सैतान. बेगम साहेब मैं लाऊंगा शिवाजी को जिंदा या मुर्दा, जिंदा या मुर्दा असं म्हणून त्यानं पैजेचा विचार केला आणि शिवरायांच्या भेटीला आला. त्या गनिमी काव्यामध्ये बलाढ्य ताकदीचा असणारा अफजल खान, मी जर त्याच्यात मेलो तर माझ्या पाठीमाग 60 बायका दुसऱ्यांशी निकाह करतील म्हणून 60च्या 60 स्त्रियांना कत्तल करून जिवंत जाळून मारून तो अफजल खानानं सगळ्या बायका विहिरीत ढकलल्या आणि शिवरायांच्या भेटीला तहासाठी गेला. त्याच्यामध्ये हे छत्रपती शिवरायांनी त्या अफजल खानाचा पाडाव केला आणि स्वराज्याचं रक्षण केलं. त्या स्वराज्य रक्षकाच्या छत्रपतीची जन्माची कथा ज्येष्ठ महिन्यापासून चालू होती. ज्येष्ठ महिना, त्या ज्येष्ठ महिन्यापासून छत्रपतींची चाहूल लागली. धन्य धन्य शिवाजी शूर केले जर जर पाजुनी पाणी दुष्ट मुघलास, स्वराज्याचा घडवुनी इतिहास, कीर्तीचा झेंडा फिडे गगनास जी. छत्रपती शिवरायांनी वाजवत चला हळूहळू. अशा छत्रपती शिवरायांची ज्येष्ठ महिन्यामधून चाहूल लागली. छत्रपती शिवराय जय हो. ज्येष्ठ महिन्याच्या सूर्योदयाला ही आनंदाची बातमी आई जिजाईनं शहाजी राजांच्या कानात सांगितली. राजा चाहूल लागली हो, चाहूल लागली लेकराची पोटामध्ये. ज्येष्ठ महिना लागला, 3 आठवड्याचा गर्भ नक्की असल. हस्तांदोलन केलं आणि लाडूचा घास माझ्या शहाजी राजांनी जिजाईच्या मुखात भरवला. अगं तुझ्या पोटी स्वराज्याचं रत्न जन्माला येऊ दे ग.
जिजा मी दुसऱ्याची चाकरी करून आज गुलामीत आहे, पण माझा महाराष्ट्र पुढच्या काळात गुलामीत राहायला नको. ज्येष्ठ महिन्यामध्ये विश्वासराव नावाच्या सुभेदारांना बोलवलं, सेनापतींना बोलवलं. विश्वासराव, मी पुन्हा मोहिमेवर जातोय जिजाईच्या रक्षणासाठी. मला वाटतं शिवनेरी सोडून दुसरा किल्ला चांगला नाही. तुम्ही विश्वासराव आणि 4-5 असणाऱ्या महिला सर्वांनी घेऊन जिजाईला शिवनेरीवर जावा. शिवनेरी किल्ल्यावरती आई जिजाईला आली आणि तिथं बाळाच्या संगोपनाला राहायला लागली. ज्येष्ठ महिना सरला, आषाढाचा महिना लागला. आषाढ महिन्यामध्ये सगळ्या पोतराजांनी हातामध्ये हलिया घेतल्या, हसूड पाटीवरती बडबाळीला लागले. कडकड 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 हलगीचा आवाज व्हायला लागला. आणि अशा हलगीच्या आवाजामध्ये मर्याईचे असणारे पोतराजांनी मर्याई समोर पण केला. माय, आता असं लेकरू जन्माला घाल ग की जो या रयतेचं रक्षण करील. आषाढाचा महिना सरला आणि श्रावण महिन्यामध्ये प्रत्येक गावामध्ये सप्ताह चालू झाला. विनेकरांनी विना उभा केला आणि विनेकरांनी विना उभा करून पंचपदी गोड गायली. अशा गोड लेकरांसारखी असे गोड लेकर आणली आणि गावागावानं सप्त उभा केलं. कीर्तनामधून त्या माझ्या आदिनाथाचं, त्या माझ्या पांडुरंगाचं, त्या माझ्या हनुमंतरायाचं, त्या माझ्या दत्त भगवंताची आळवणी करून देवा या रयतेला सुखी करण्याचा पण घे रे. सरता सरता श्रावण सरला, भाद्रपद सुरू झाला. भाद्रपदामध्ये कुठेतरी कोपऱ्यामध्ये चिखलाचं गणपती लेकरांनी उभा केलं आणि कड्या कपाऱ्यांमध्ये गणपतीची आधी स्थापना करून त्या गणपती बाप्पा समोर सुद्धा त्या राजाविषयी मागितलं. देवा, प्रथम तुला वंदितो कृपाला गजानना गणरा. प्रथम तुला वंदितो मागत मी आता, मागत आता तुझा, मागत मी आता. गणपतीची पूजा चालू झाली. कड्या कपारींमध्ये गल्लोगल्ली गणपतीच्या आरतीनं आसमंत दुमदुमायला लागलं. भाद्रपदाचा महिना सरला आणि अश्विनाचा महिना लागला. अश्विन महिन्यामध्ये घटस्थापनेच्या काळामध्ये माझ्या माय बहिणींनी घट बसवला. अरे चोर पावला ना माझी अंबाबाई आली आणि घटस्थापनेच्या गाण्यामध्ये उभा राहिली. कुठेतरी आराधी मंडळ आले आणि आराधी मंडळांनी झांजच्या आणि हलगीच्या तालावरती आराध्याची गाणं चालू केली. अंबाबाई लाड लाड ये ग, काग धरीला राग, धरीला राग. येडाबाई लाड लाड ये ग, काग धरीला राग, धरीला राग. तत्वाची तू ग अंबाबाई, तुझ्यासाठी मी आलो बाई बाई. तू ग पुढं पुढं, तू ग पुढं पुढं, तुझ्या माग काग धरीला राग, धरीला राग, धरीला राग, धरीला राग, धरीला राग, धरीला. महिना कार्तिकाचा उजळला. घट स्थापना सरली आणि बाळगोपाळांनी दिवाळीची मेजवानी आली. गायी कुणाच्या? गायी लक्ष्मणाच्या. लक्ष्मण कुणाचा? लक्ष्मण रामाचा. गाया ओवळायला सुरुवात केली. गोपूजेचं पालन केलं आणि सगळ्या वसुबारशेला माझ्या भगवंतापाशी आळवणी केली. देवा, माझ्या या राष्ट्रामध्ये कोणी गरीबाची आई बहीण नाही रे. अरे कोणाची आबरू नाही रे वाचत. देवा, कोणीतरी हा आबरूदार माझ्या या भूमीसाठी भूमी पालक जन्माला यावा. कार्तिकाचा महिना सरला. मार्गशीर्ष महिन्यामध्ये दत्त मंदिरामध्ये आया बहिणी गेल्या आणि अनसुया मातेला विचारलं. अ म्हणजे नाही आणि असूया म्हणजे गर्व. जिच्या अंतकरणात गर्व नाही ती अनसुया. माय, आत्री ऋषीसाठी दत्त आले तसे शिवराय, तसे लेकरा तू आमच्या भूमीसाठी यावा. मार्गशीर्ष सरला, पाऊस चालू झाला, माघ चालू झाला. ववासलबायांनी एकमेकींना औक्षण दिलं आणि फाल्गुनाचा महिना लागला. फाल्गुनाच्या महिन्यामध्ये महाशिवरात्र झाली आणि अशा महाशिवरात्रीच्या झाल्यानंतर माझ्या जिजाईला 9वा महिना लागला. 9व्या महिन्याच्या चावलीनं अंगावरचे डाग सुद्धा आता माझ्या जिजाईला जड वाटायला लागले, जड वाटायला लागले.
तेवढ्यात घरातल्यांची बोलणी बंद झाली. कोणी कोणाबरोबर बोलना. विश्वासरावांना विचारलं, का माझ्या बरोबर बोलना तू? विश्वासराव म्हणले, आई जिजाई तुमची काळजी घ्या, 9वा महिना लागला, का दात खिळी बसली तुमची, का माझ्या बरोबर बोलनात? त्यावेळेस विश्वासरावांनी सांगितलं, आई स्वतःला सावरा आणि खांबाला धरा. जे मी सांगणार आहे तुम्ही जीवनात कधी ऐकू शकत नाही. आई जिजाई, अरे शिंदखेड राजाला घात झाला आणि लखोजीराव जाधवांचा खून झाला. खून म्हणल्याबरोबर जिजाई मटकन खाली बसली. आधार दिला विश्वासरावांनी. 4-5 जणी धावल्या. जिजाईच्या तोंडावरती पाणी मारलं आणि मूर्छित झालेली जिजाई जागी केली. विश्वासराव, हे झालं कसं? घात झाला आणि लखोजीराव जाधवांचाच खून नाही झाला. आई जिजाई तुमच्या 3 भावंडाचा खून झाला. अरे माहेरा 4 मैती पेटल्यात. जरी जी लेकराच्या संरक्षणासाठी धीरान राहते तिचं नाव जिजाय, तिचं नाव जिजा. आई बहादूर नावाचा एकच भाऊ तुमचा आईपाशी होता. तेवढाच एकटा वाचला. एक भाऊ वाचला. 3 भाऊन बाप गेले. त्या धीरानं जिजाईनं ते सगळं सांभाळलं. खांगावरचे डाग आता जड वाटायला लागले. जिजाईचा चेहरा तेलकट व्हायला लागला आणि तोंडाची चव निघून गेली. 4-5 सुईणी आल्या आणि जिजाईचं पोट चापून सून सांगितलं, आजचा दिवस जास्तीत जास्त घे. आजचाच दिवस आई जिजाईच्या बाळंतपणाचा दिवस. ही वार्ता ऐकल्यानंतर त्या गडावरती हजारो अशा शिपायांची, हजारो अशा लेकरांच्या मशाली पेटवून स्वागत झाले. ढोल ताशांच्या गजरामध्ये, टाळ मृदुंगाच्या गजरामध्ये वारकरी सगळे शिवनेरीकडे यायला लागले. अरे शिवनेरी म्हणजे अंगठीतला हिरा, तिथं मैना वाहती, तिथं कुकडी नदी वाहती. इकडं भगवंताचा अधिष्ठान असणारा भीमाशंकर, समोर लेण्याद्रीचा पर्वत, अशा अष्टकोनातील सर्व अष्टदैवतांच्या साक्षीनं त्या शिवनेरी किल्ल्यावरती आई जिजाईला बाळंतपणाच्या खोलीमध्ये नेले. 4-5 सुईणी आतमध्ये गेल्या. पडदा लावला. सगळेजण वाट बघत होते, पडदा कधी हलल, पडदा कधी हलल, पडदा कधी हलल. पडदा हलला. काय काय काय? मुलगा मुलगा मुलगा. सुईनी बाहेर लेकरू घेऊन आले. त्या छत्रपती सर्व ग्रह अनुकूल 33 कोटी दैवतांचं पुष्पवृष्टी आणि अशा मंगलक्षणी शुक्रवारच्या दिवशी फाल्गुन महिन्यामध्ये 19 फेब्रुवारी 1630 साली या रयतेचा निष्ठावान, तपोनिधी, सत्यतत्वी आणि अहिंसावादी राजा जन्माला आला. छत्रपती शिवाजी महाराज की जय. म्हणून जीवनामध्ये तुकोबराय सांगतात, थोरा मोठ्यांचे विचार धर्माच्या नीतीप्रमाणे धरा, चालवा ते, आणि त्या विचारानं हे स्वराज्य पुढल्या काळात टिकवावं आपण. आणि म्हणून विचारांची, तत्वाची बेरीज वजाबाकी करीत असताना, निष्ठेने हे जीवन जगत असताना साना थोराचा विचार करू नका, कोणाची भीडभाड पाळू नका. ह्या नामसाधनेसमोर अभंगाच्या शेवटच्या चरणी. भीडभार नाही, भीडभार नाही, भीडभार नाही, भीडभार. तुका म्हणे साना थोर, तुका तुका नाही भीडभाड. तुका म्हणे साना थोर, भीड भाड ठेवू नका. जिथं चांगला विचार आहे तिथं सर्वांना एक व्हा, सर्वांनी एकत्र या आणि एकत्र येऊन या हरिजागर करा. स्वराज्याची शपथ घ्या, हिंदवी स्वराज्याची शपथ घ्या, धर्माची शपथ घ्या आणि सगळेजण गडे हो एकत्र येऊन नांदा. या भूमीवर निर्व्यसनी निष्कलंक असं आयुष्य जगा. आपली मातृभूमी आपल्यासाठी स्वराज्य आहे, आपली मातृभूमी आपल्यासाठी पवित्र मंदिर आहे. आणि अशा या पवित्र मंदिराची
अखंड जोपासना, अखंड विचाराची जोपासना, अखंड छत्रपती शिवरायांचा विचार, अखंड शंभूराजांचा विचार, जगद्गुरु तुकोबरायाच्या गाथेचा विचार, सकल संतांच्या विचाराचा वारसा या भूमीमध्ये अखंड टिकावा एवढीच परमेश्वर चरणी प्रार्थना करतो. समस्त धर्मवीर चौक असेल, भोसे गाव असेल, ही पंचकृषी असेल, सर्वांनी गोड अशी शिवजयंती साजरी केली. या शिवजयंतीची प्रेरणा प्रेम, या शिवजयंतीचं शौर्य आणि त्याचं प्रतीक सदैव आपल्या अंतकरणात असंच अखंड रुजत राहो. माझं कीर्तन ज्यांनी ज्यांनी अतिशय सुंदर मोलाची साथ दिली या सर्वांच्या चरणावर समर्पित करतो. आयोजक, नियोजक, तरुण मंडळ, तरुण लेकर, माझ्या माता भगिनी, गोड अशी लेकर, या सर्वांच्या चरणावर समर्पित करतो. ज्यांनी हे कीर्तन शूट केलं, आपल्या भागाचं वैभव, या चॅनलला शेअर करा, सबस्क्राईब करा. वारकरी व्यासपीठ नावाचं महाराष्ट्रातील अतिशय गोड असं युट्यूब चॅनल की दीपक दादांचा हा चॅनल आहे. आपल्या वारकरी कीर्तनांना, आपल्या शिवरायांच्या विचारांना फक्त या कर्जत, जामखेड, अहिल्यानगरच्या भूमीमध्ये न रुजवता या भोसेगावच्या शिवजन्मोत्सवाला जगताच्या 7 समुद्रा पलीकडे नेण्यासाठी दादानं खूप मोठं अनमोल सहकार्य केलं. सगळेजण त्यांचा चॅनल सबस्क्राईब करा आणि पुढच्या काळामध्ये आपल्या लेकराला मोठं करण्यासाठी पाठबळ द्या एवढी परमेश्वर चरणी प्रार्थना करतो. सर्वांना शिवजयंतीच्या खूप खूप गोड गोड शुभेच्छा. अशी शिवजयंती अखंड तुमच्या हातून घडत राहो एवढीच जगद्गुरु तुकोबरायांच्या चरणावर विनम्र प्रार्थना. शेवटची विनामनी संत जने परेसावी, विसरतो ना पडावा माझा देवा तुम्हासी. ज्ञानेश्वर माऊली.